अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून दबाव टाकला जात असल्याच्या आरोपांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचं, कोणावरही दबाव टाकण्याची गरज नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधला। हर्षवर्धन सपकाळ यांनी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे, मात्र त्यांच्याकडे या संदर्भात एकही पुरावा असेल तर त्यांनी तो समोर आणावा, मोबाईलचा डेटा तपासावा असं आवाहन बावनकुळे यांनी दिलं। तर मी तिथे पालकमंत्री आहे, हर्षवर्धन सपकाळांनी एक फोन दाखवा, त्याचा मोबाईलचा जरा डेटा काढून घ्या। कशाला करू आम्ही, काय गरज आहे? तिथे आमचा बहुमतच आहे, गरज काय पडतं आम्हाला असं करायची? जेव्हा निवडणुकीमध्ये आपले लोक सांभाळता येत नाही, जेव्हा आपला त्या ठिकाणी निवडणुकीचा पराभव ठरला आहे, तेव्हा असे वक्तव्य करतात। आधीच म्हटलं होतं निवडणूक लढू नका, आधीच आवाहन केलं होतं की बाबा ही निवडणूक तुमच्या बाजूने नाही आहे, ही निवडणूक महायुतीच्या बाजूने आहे। सरसकट त्या ठिकाणी निवडणुकीचं सोंग केलं नसतं, चंद्रपूरमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती, यवतमाळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती। ऑलरेडी शेवटी मताचं महत्त्व आहे आणि त्यामुळं आत्ताही अमरावतीमध्ये काही बिघडलं नाही। त्यांचा माणूस गेला कुठे तर फिरायला किंवा ॲडमिट झाला तर त्यांनी या ठिकाणी समर्थन जाहीर करून टाका।